जे संजय राऊत मास्टर ऑफ नरेटिव्ह म्हणून ओळखले जातात त्यांचं हे अस्त्र आता त्यांच्या विरोधातच वापरलं जाते। राज्यसभेच्या एकमेव जागेवरून संजय राऊत आणि आदित्य ठाकरेंमध्ये बेबनाव सुरू असल्याचं नरेटिव्ह विरोधी भाजपकडून सेट केलं जाते। राज्यसभेची संधी हुकल्यानं आधीच प्रियंका चतुर्वेदी उद्धव ठाकरेंवर नाराज आहेत अशा चर्चा आहेत। तर शरद पवारांच्या नावासाठी आग्रह धरणाऱ्या राऊतांवर आदित्य ठाकरे नाराज असल्याचं आता बोललं जाते। तर 2028 मध्ये संजय राऊत यांचीही खासदारकीची टर्म संपत असल्यानं आता त्यांना राज्यसभेवर न पाठवण्याची भूमिका आदित्य घेत असल्याचं बोललं जाते। त्यामुळे ठाकरे सेनेत खरंच सगळं ऑलवेल आहे की नाही याचीही चर्चा रंगते। उबाटा गटातली ही गटबाजी आता चव्हाट्यावर आली आहे आणि संजय राऊत विरुद्ध उबाटा गट अशा पद्धतीचा सामना बघायला मिळतो। येणाऱ्या काळामध्ये संजय राऊत उबाटा गटाला सोडचिठ्ठी देऊन निश्चितपणे काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, कारण राज्यसभेची खासदारकी मिळवण्यासाठी त्यांना काँग्रेसची गरज लागणार आहे। बघा, तुम्ही ज्या प्रकारच्या बातम्या छापताय, कोणीतरी माझ्याशी या विषयावर एक साधा फोन करून विचारलं का, किंवा आदित्य ठाकरे यांना विचारलं का? मुळात जी बैठक झाली असं म्हणतात, त्या बैठकीला मी उपस्थित नव्हतो। मी दिल्लीमध्ये माझ्या पुस्तकाच्या कार्यक्रमाला होतो। मी शिवसेना या पक्षामध्ये जन्मापासून आहे, मी परत सांगतो, आणि या पक्षामध्ये मी काही राज्यसभेचा खासदार व्हायला आलो नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।